नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाल्ले. घाटंजी तालुक्यातील जिल्हा महामार्गाच्या रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. रखडलेल्या रस्त्याच्या कामाला गती देण्याची मागणी घेऊन आज वंचित बहुजन आघाडीने यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलं. येत्या 8 दिवसात रखडलेल्या रस्त्याच्या कामाला गती देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. घाटंजी मानोली घोटी खडका या जिल्हा महामार्गाच्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम पूर्णत्वास न जाता अर्धवट स्थितीत आहे. यामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने या रस्त्यावर अपघाताच्या घटना या सातत्याने घडत असल्याचं समोर येत आहे. घाटंजी मानोली रस्त्यावर असलेल्या फैल परिसरातील रस्त्यावरून पायदळ चालतानाही कठीण होऊन बसला आहे. त्यामुळे रस्त्याच्या गहन प्रश्नावर प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरिता वंचित बहुजन आघाडी आता मैदानात उतरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संगपाल कांबळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आलं. यावेळी फैल परिसरातील नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या 8 दिवसात रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संगपाल कांबळे यांनी दिला. आज या ठिकाणी घाटंजीवरून जो निघालेला रोड आहे, घाटंजी मानोली पाटापांगरा ते खडकापर्यंत याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे. आणि नेमकं रुंदीकरणाचं काम घाटंजीच्या मानोली रोडवरच्या फैल वस्तीमध्ये ते रखडलेलं आहे. आणि त्या रस्त्याची अतिशय दैनंदिन जी अवस्था आहे, म्हणजे असं वाटते की त्या याच्यावर नागर चालवावं आणि तिथे एखादी पेरणी करावी. आता पेरणीचे दिवस अतिशय जवळ आहे आणि म्हणून आम्ही इथे PWD ऑफिसला आलो आहे. आणि आमची विनंती आहे साहेबांना की गेल्या 7 दिवसामध्ये या रोडचं पूर्ण जे आहे रुंदीकरणाचं काम ताबडतोब चालू करावं. आणि या फैल वस्तीमधल्या लोकांच्या जो आज तिथे रस्त्याने चालताना सुद्धा आम्हाला अडचण होत आहे, तर हा रस्ता लोकांना जाण्या येण्यासाठी आहे की या रस्त्यावरती जीव जाण्यासाठी हा रस्ता शासनाने बनवलेला आहे वा, हा प्रश्न आम्ही इथे लोकांच्या वतीने उपस्थित करतो. आणि शासनाला विनंती आहे की येणाऱ्या 7 दिवसाच्या आत हा रस्ता जर चालू झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या रस्त्याच्या साठी इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र असं जन आंदोलन उभारण्यात येईल. हा कडकडीत इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही इथल्या लोकांच्या वतीने देत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनावर निश्चित कारवाई करून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला गती दिली जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता PS धांडे यांनी यावेळी दिले. पाटापांगरा रोडचं हे फैलाजवळचं जे काम अडलेलं आहे, त्या ज्या ठिकाणी काम अडलेलं आहे त्या कमीत कमी 100 ते 150 मीटरच्या त्या पट्ट्यामध्ये उजव्या बाजूला श्री मारावार यांचं शेत आहे. त्यांचं असं ऑब्जेक्शन आहे की बुवा त्यांना मोबदला भेटलेला नाही, त्याच्यामुळे त्यांनी जे कुंपण लावलेलं आहे ते कुंपण काढायला तयार नाही. त्याच्यामुळे ते काम थांबवलं गेलं. तर आता मी असं तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की येत्या 8 दिवसात WM पर्यंतचा आम्ही पोर्शन तिथला व्यवस्थित करून देऊ. आणि त्याच्यानंतरही जो पुढचा मानोली फॉरेस्टमधले जे काही पॅचेसचा पोर्शन आहे ते MPM करून देऊ. पावसाळ्यात कोणाला त्रास होणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.